याच्या पुढचं सांगू ऋषी भाऊ, कर्त्या मुलावर कोणी प्रेम करत आहे? जे घरामध्ये कर्तबगार आहे, 4 पैसे कमवत आहे, चांगलं नावाजलेलं आहे, प्रतिष्ठा प्राप्त आहे, एखादं पद आहे, 10-5 माणसं मागं पुढं राहतात, त्याला कोणी सांभाळत आहे, त्याला कोणी चांगलं बोलत आहे वाटतं. पण जे काहीच करत नाही, रिकाम टेकडं असते, दिवसभर गावात फिरतंय, सर्व त्याला टाकून टाकून बोलतात आहे का? घरातली माणसंसुद्धा व्यवस्थित बोलत नाहीत, मायबाप चांगलं बोलत नाहीत. हो, अशांना सुद्धा आपलंसं करतात, त्यांना संत म्हणतात. म्हणून माझ्या ज्ञानोबारायांचं वर्णन करत असताना ज्ञानोबारायांना माय म्हटलं, पण ती कुणाची माय? सनाताची नाही, अनाथाची माय म्हटलं. ज्ञानबाई माझी अनाथाची माय, वा, ज्ञानबाई माझी अनाथाची माय. ज्ञानबाई माय, ज्ञानबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय बंदीन त्याचे, एका जनार्दनी पाय बंदीन त्याचे. न पाह्याती कुळाचा विचार, न पाह्याती कुळाचा विचार. ज्ञानोबारायांना माय म्हटलंय. ज्ञानोबाराय माय कुणाची? सनाताची नाही, ज्यांना सर्वांनी टाकून दिलं त्याची माय म्हणजे ज्ञानोबाराय. आळंदी सारख्या तीर्थक्षेत्रावर विद्या प्राप्त करण्यासाठी, ज्ञानार्जन करण्यासाठी जी काही विद्यार्थी जातात ना, विद्यार्थी तिथं काही चांगल्या घरचे जातात का माधुबुवा? होय, आयरवाडीच्या सरपंचाचं पोरगं थोडं जाते कीर्तनकार व्हायला. होय, नाव की कर सरपंचाचे, जिल्हा परिषद सदस्याचे, आमदाराचे, खासदाराचे पोरं थोडंच आमदार कीर्तनकार व्हायला जातात. कुणाचे असतात? गोरगरिबाचे लेकर असतात. खायची व्यवस्था नसते, पोटाची व्यवस्था नाही, घरी कोणी चांगलं बोलत नाही, सर्व टाकून टाकून बोलतात. असे वैतागून आळंदीला जातात, वैतागून जातात. सर्वांनी टाकून दिलं असते, कुणी थोडी बोलत नाही. पण तिथे ज्ञानोबारायांच्या समाधीवर डोकं ठेवलं. अरे ज्ञानोबारायांनी त्याला आपलंसं केलं. नवल नाही, ज्यांना ज्यांना ज्ञानोबारायांनी आपलंसं केलं त्यांना महाराष्ट्रानं सुद्धा आपलंसं केलं, लक्षात ठेवा. हो, म्हणून म्हणतात ना, दरबार में मेरे माऊली के दुख दर्द मिटाए जाते हैं, दुनिया को सताए लोग यहाँ सीने से लगाए जाते हैं. आणि म्हणून अनाथाची माय ज्ञानोबाराय. अरे संत ज्याला कोणी नाही त्याला संत असतात. म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा, दुनिया जिसे ठुकराती है, दुनिया जिसे ठुकराती है उसे संत अपनाते है. म्हणून इथं बरीच मंडळी येतात, आजारी असतात, रोगी असतात, दर आमोशाला येतात. अरे हजारो नाही लाखो भाविक इथं येतात. येताना दुःखी असतात, चेहरा उदास असतंय. पण इथं एकदा आलं, देवाच्या चरणावर डोकं ठेवलं, जाताना गुलाबाच्या फुलावणी जातात. आहे का? ही ताकद या दरबारातली आहे. आणि म्हणून या पवित्र सान्निध्यामध्ये देवाच्या हा सोहळा बघता बघता 4था दिवस आहे. कालपर्यंत आपण कथा श्रवण केली होती. अहिल्याचा उद्धार करून प्रभू पुढे निघालेले आहेत. रामचंद्र प्रभू पुढे निघाले. पुढे गंगा माता लागली. गंगा उत्पत्तीची कथा विश्वामित्राने श्रीरामाला सांगितली. गंगेमध्ये स्नान केलं आणि मग मिथिला नगरीच्या हद्दीमध्ये प्रवेश केला. जनक राजाची सुंदर आंबराई होती. त्या आंब्याच्या बागेमध्ये, बगीच्यामध्ये
विश्वामित्रजी राम लक्ष्मणजीला घेऊन जातात. दे की अनुप एक आंबराई. अति सुंदर आंबराई बघितली. विश्वामित्रजी म्हणे, रामा मला इथं जरा बरं वाटतंय, आपण इथंच थांबू. कारण पूर्वीच्या काळचे आंबे वेगळे होते, आताचे वेगळे आहेत. माधोबाबा, तुमच्या काळामध्ये आंब्याचं झाड केवढं होतं? एका आंब्याच्या झाडाखाली अख्ख्या आसोला गावचे गुरं थांबायचे का नाही? दुपारी एकच झाड असायचं आणि त्या एका झाडाखाली दुपारची विश्रांती. गावातले सर्व जनावर हो एका झाडाखाली असायचे का नाही? आता आहे का तसं झाड? हो आता झाड नाही तसं. आता हो 10-5 फुटाचं झाड हापूस, 10-5 कैऱ्या माल खुश. हो सुंदर आमराईमध्ये राम लक्ष्मणाला घेऊन विश्वामित्र थांबतात. दुसऱ्या दिवशी स्नानादी कर्म उरकलं आणि विश्वामित्र रामचंद्र प्रभूजी हो अमराईमध्ये आल्याची बातमी जनकाला कळाली. जनकजी आपल्या काही मंत्रिमंडळासमवेत तिथं येतात. विश्वामित्रजीला नमस्कार करतात आणि सहज विचारतात. काय विचारलं? कहू नाथ सुंदर दो बालक, कहू नाथ सुंदर दो बालक, नाथ सुंदर दो बालक, कहू नाथ सुंदर दो बालक. मुनि कुल तिलक की नृप कुल पालक, मुनि कुल तिलक की नृप कुल पालक, कहू नाथ सुंदर दो बालक, कहू नाथ सुंदर दो बालक, कहू नाथ सुंदर दो बालक, कहू नाथ सुंदर दो बालक. हो ब्रह्म जो नीति कही गावा, ब्रह्म जो निगम नेति कही गावा, वाह उभय बेश धरि की सोयावा, उभय बेश धरि की सोयावा, कहू नाथ सुंदर दो बालक, कहू नाथ सुंदर दो बालक. पहिल्या भेटीमध्ये जनक राजांनी जावाई पसंत केला. आत्माराम भाऊ कोण पसंत केला? पहिल्या भेटीमध्ये जनकाला रामचंद्र प्रभूजी पसंत पडले. पण संशय आला मनामध्ये. कोणता संशय आला? जनक राजाने विचार केला, पोशाख ऋषिकुमारांचा आहे, ऋषीचे कुमार असतील तर सोयरीक जमणार नाही आपली. राजाचे पोरं असतील मात्र सोयरीक जमेल. पण पोशाखावरून विचार करत होते, कारण पोशाख ऋषिकुमारांचा होता पण खांद्यावर धनुष्यबाण होता. पुन्हा संशय वाढला. ऋषिकुमार असतील तर खांद्यावर बंदूक, धनुष्यबाण, भात्यात बाण. आणि संशय आल्यामुळे जनक राजाने विश्वामित्रजींना प्रश्न विचारला. कोणता? कहू नाथ सुंदर दो बालक. मुलं बघण्याचा कार्यक्रम त्या काळामध्ये आंब्याच्या बागेमध्ये झाला. आता पानाच्या टपरी होते कधी कधी. सहज माणूस म्हणते नवनाथराव म्हणजे काय ते तुम्हाला कालचं पोरगं माहिती आहे का आपल्या दिदीला बघितलेलं कुठे ते टपरी बघा ते गुटखा चगळायले ते. तसं आता सोयरिकीचा कार्यक्रम झालाय का बगीच्यामध्ये. जनक राजाने विचार केला हे कोण असतील? कहू नाथ सुंदर दो बालक. हे जर राजाचे मुलं असतील तर माझी जानकी याला देऊन टाकील. आणि म्हणून अति नम्रतेनं जेव्हा विचारलं तेव्हा विश्वामित्रजींनी उत्तर दिलं, जनक यांच्या पोशाखावर जाऊ नको, वयावरही जाऊ नको. दिसायला 15 वर्षाचे आहेत पण महान पराक्रमी आहेत. म्हणजे त्राटिकेला एका वधात मारलं, एका बाणात मारलं या रामानं. शुभाऊला एका बाणात मारलं आणि मारीची 400 कोस समुद्राच्या काठावर नेऊन फेकला. हा
ओ सावळा आहे ना सावळा, म्हणजे हा हे कौसल्यानंदन राम आहे. आणि तो बारीक छोटा आहे ना पाठीमाग, तो सुमित्रेचा लक्ष्मण आहे. वयावर जाऊन नको. दगड झालेली शिळा याच्या चरणाच्या रजकमलाने पुन्हा स्त्री झाली, तिचा उद्धार झाला. जनकराजे म्हणाले बापरे एवढे पराक्रमी आहेत, यांच्या हातून धनुष्य उचलला तर हे जावं व्हायला काय अवघड नाही. आणि म्हणून जनकाने प्रश्न विचारला, बाबा म्हणले काय तुम्ही एकटे आले असते तर तुम्हाला या आंबराईमध्ये थांबायला काही हरकत नव्हतं, पण तुमच्यासोबत हे राजकुमार आहेत आणि राजकुमारांना त्यांच्या योग्यतेनुसार निवास देणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून नगरामध्ये नेलं. नगरामध्ये सुंदर नगर होतं जनक राजाचं. त्या नगरामध्ये मुक्काम पडला. दुसऱ्या दिवशी स्नानादी कर्म उरकलं आणि अति नम्रतेने रामचंद्र प्रभूंनी विश्वामित्रजीला विचारलं, बाबा काय मेरा छोटा भाई नगर देखना चाहता है, मेरा छोटा भाई नगर देखना चाहता है. बघायचं होतं रामचंद्र प्रभूला, पण नाव कोणाचं पुढं केलं. म्हाताऱ्याला ऊस खायचा झालं तर म्हातारं स्वतःला ऊस खायचे म्हणते का, बारक्या नातवाला जवळ घेतंय, ऊस खातंय. त्याला माहीत आहे आपल्या वयाचं कोणी आलं ते म्हणजे बुड्डे मुँह में एक भी दात नाही, तो भी गन्ना खाता आहे. ते म्हणते मी खात नाही, नातवाला चिवट्या काढून देतो, म्हणजे ह्याच्या दात त्याच्यापेक्षा महत्त्वाचे आहेत चांगले. नाव करायचं होतं, लक्ष्मणाचं पुढे केलं. नगर बघायचं होतं प्रभूला. प्रभू गुरुदेव मेरा छोटा भाई लखन नगर देखना चाहता है, जाओ भाई जाओ. आणि रामचंद्र प्रभू लक्ष्मणजी जनकपुरीमध्ये नगर पाहत होते. त्यावेळेला मिथिलेतला संपूर्ण समाज दोघा बंधूकडं बघायचे, पागल व्हायचे, कारण दिसायला सामान्य नव्हते महाराज. ते दिसायला कसे होते, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, आणि कुंडल मकराकार, मकराकार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. आखी मितीला पागल झाली होती महाराज. अरे लहान लेकरापासून म्हाताऱ्या मंडळीपर्यंत प्रत्येकाचं मन वेधलं होतं. एवढं सौंदर्य संपन्न जगाचा मालक त्या नगरीनं पहिल्यांदा